राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाणार असल्याच्या बातम्या सध्या मीडियातनं येऊ लागल्या आहेत। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यात एकंदरीत 9 खासदार आहेत, त्यापैकी तब्बल 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी वेग धरलेला आहे। 9 पैकी 6 खासदार खरोखर फुटले तर उबाठा गटाचं केंद्रातलं अस्तित्व संपलं तर जमाय। मग उबाठा सेनेचं काय होणार? खरोखरच राज्यात पुन्हा एकदा हा भूकंप होणार का? आज याच विषयावरती आपल्याला बोलायचं आहे। मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती आम्ही 25,000 सबस्क्रायबर्सच्या दिशेनं दमदार पावलं टाकत आहोत। कृपया हे प्रेम असंच राहू द्या। कृपया व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। गृहमंत्री अमित शहा उद्या म्हणजे 24 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत। उबाठाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या काही काळापासून म्हणजे काही दिवसांपासून मीडियात जोर धरताना पाहायला मिळाल्या। म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेत असणारे राहुल शेवाळे यांनी दावा केला होता की ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत। मग त्यावरून बरेच वादंग उठले होते। संजय राऊत यांनी त्यावरती प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच शिंदे गटात फूट पडणार होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता आणि त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं। 23 जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी उबाठात फूट पडणार असल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले होते। मात्र ठाकरे गटाच्या खासदारांच्या पक्षप्रवेशात तांत्रिक अडचणी असल्यामुळे हा पक्षप्रवेश उद्या म्हणजे 24 जानेवारीला होणार असं सांगितलं जातंय। अमित शहा 24 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत। अशा शहांच्या उपस्थितीत हा राजकीय भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्या म्हणण्याप्रमाणे ही अडचण काय आहे तर राज्यात पूर्वी म्हणजे 1985 साली घटनेतल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीप्रमाणे 1/3 खासदार फुटण्याची तरतूद होती। मात्र सध्याच्या तरतुदीप्रमाणे हे खासदार पक्षात विलीन होणं महत्त्वाचं आहे आणि 2/3 खासदार पक्षात विलीन होऊ शकतात अशी तरतूद सध्याच्या कायद्यात आहे। मग ठाकरे गटाचे सध्या राज्यात 9 खासदार आहेत, ते पाहता त्याच्या 2/3 म्हणजेच 6 खासदार इतकी त्याची संख्या येते। आता 6 खासदार फुटले तर ते दुसऱ्या पक्षात म्हणजेच शिंदेंच्या पक्षात सामील होऊ शकतात। मात्र ही संख्या 6 पेक्षा खाली गेली तर या खासदारांची खासदारकी धोक्यात सुद्धा येऊ शकते। मग एकतर खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवणं हा पर्याय त्यांच्या समोर असेल किंवा मग 6 खासदार किंवा त्यापेक्षा जास्त खासदार यांनी एक गट बनवत त्याने एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन होणं हे 2 पर्याय या खासदारांसमोर आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर आणखीनच वेगळा दावा केलाय। उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना उबाठा गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सामंत यांनी केलाय। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं या संभाव्य राजकीय भूकंपाच्या बातम्या सध्या मीडियात वेग धरताना पाहायला मिळत आहेत। मुंबईत खरंच पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण घडणार का? खरंच उबाठा गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गटात प्रवेश करणार का? जर असं घडलं तर उबाठा गटाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणार का? व्हा व्यक्त, घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।